नमस्कार दोस्तों, मेरा नाम है केतन टांडेल। मैं फ्लिपकार्ट मिनट्स में एज ए राइडर काम करता हूँ। एक्चुअली काफ़ी दिनों से हमारा जो पे आउट है काफ़ी कम कर दिया है, तो हमने मैनेजमेंट टीम से भी बात किया, मैनेजर से भी बात किया कि क्यों कम हुआ हमारा पे आउट, पर उन्होंने की तरफ से कोई भी जवाब नहीं आया हमको। तो एट द लास्ट हम लोग गए मन से ऑफिस, यहाँ पे दिनेश हैरे करके है, वो सर ने को हमने बताया कि हमारा ये प्रॉब्लम है, पे आउट हमारा कम आ रहा है, तो हमारी मदद करो। तो एक्चुअली काफ़ी उन्होंने मदद की हमारी। और बाद में उन्होंने बोला 15 दिन तक रुको। हमने लेटर दिया है, देखते 15 दिन के बाद क्या होता है, आपका पे आउट तो भी नहीं बढ़ रहा है तो हम एक्शन लेंगे। तो एक्चुअली 15 दिन हो चुका था। फिर 15 दिन के बाद हम लोग ने बोला कि क्या हुआ, पर मैनेजमेंट इनसे कोई आया नहीं, ना ही इनके मैनेजर आए, फ्लिपकार्ट के कोई नहीं आया बात किया। तो एट द लास्ट हम लोग ने स्ट्राइक किया, सब राइडर लोगों ने। स्ट्राइक करने के बाद हम लोग ने फिर ये भी किया कि मतलब कंप्लेंट डाला कि हम स्ट्राइक कर रहे हैं क्योंकि हमारा पे आउट कम हो चुका है। तो हम लोग ने यहाँ पे एक लेटर भी दे दिया इनको। उसके बाद भी कोई रिस्पांस नहीं आया। फिर हमें राइडर से पता चला कि ऑर्डर मार रहे हैं। ऑर्डर मारने के टाइम पे हमको पता चला जो टीएल और जो मैनेजर है उन लोग ऑर्डर मार रहे थे एज ए राइडर। एक्चुअली देखा जाए तो ऐसा इनलीगल है, ये फ्रॉड ही हो गया एक टाइप का। पर फिर भी हमको पता चला, हमने दिनेश हैरे को बुलाया, ऐसा ऐसा हो रहा है, तो वो आए, हमारे साथ बात किए। फिर हमने एक वीडियो भी मैं आपको बताता हूँ, उसके बारे में रिलेटेड भी बताता हूँ। और उसमें पता चला हमें कि जो अंदर के जो मैनेजर है वो किसी लड़की के नाम पे आईडी मार के मतलब ऑर्डर मार रहे हैं। ये एक टाइप का फ्रॉड ही हो गया है। हे सगळ्यांना सांगतायत की सगळ्यांना धमकी देत आहेत की तुम्हाला ज्याला घेऊन यायचं घेऊन या। एक लक्षात ठेवा, रवी आणि वासू दोघांना मी विनंती करतोय की ह्या सर्वांसोबत दिनेश हैरे आहे। आता अजून कोणाला आणायचं तर ते आणतील, नाहीतर त्यांच्या साईडून अजून कोणाला यायचं ते येऊ देत। तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्हाला तक्रार करण्याचाही अधिकार आहे, पोलीस प्रशासनाला आम्हालाही अधिकार आहे तक्रार करायचा। मग तुम्ही लोकांनी ह्या रायडरवर जो अन्याय केलाय तोही आम्ही होता। आज तर सीएम साहेब येणार होते, सो ते आले नाहीयेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं थांबावं लागलं की पोलीस प्रशासनही कोणत्या ठिकाणी व्यस्त होतं। आम्ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवलाय, परंतु मी विनंती करतो आणि इशारावजा मी तुम्हाला सांगतो, जर ह्या रायडर लोकांना योग्य तो पे आउट भेटला नाही तर आम्ही कायद्याने नियमाने आम्ही पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन उपोषण करणार। जोपर्यंत यांना योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार। राहिली गोष्ट, आता एवढी पोरं ही रस्त्यावर आलेत, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, ही सगळी म्हणजे एवढे रायडर आहेत, 50 रायडर आहेत, ही लोक या ठिकाणी आलेत। ह्या नालायक फ्लिपकार्ट कंपनीला हे बाहेरचे, आता जर परप्रांतावर गेलो तर मला बरंच काही बोलता येईल, परंतु याच्यामध्ये परप्रांत आणण्यापेक्षा सगळे स्वतःच्या पोटासाठी काम करतायत। यांनी बोरिवली इथून तिथून काय यांचे एसएम फोन जे असतात त्यांच्या पोस्ट ते सगळे घेऊन आलेत। बरं, ह्या टेम्पररी आयडी बनवलेल्या आहेत। आता ह्या कंपनीत एक फ्रॉड सांगतो, ह्या अनेक लोकांचे आयडीचा ओटीपी मागितलेत काही लोकांनी की तुमचा ओटीपी द्या। म्हणजे ह्या रायडरच्या ओटीपीवर ही यांच्या कंपनीची लोक जी जात आहेत आणि लोकांना ऑर्डर देत आहेत। हे करत असताना उद्या जर ह्यांचा एखादा जो नालायक कोण आहे, कोणी असेल, जे कोण मागवलेत, जाऊन एखाद्या घरात ज्या ठिकाणी फ्लॅटवर अतिप्रसंग केला तर आयडी कोणाचा असणार आहे? ह्याच्यामधल्या रायडरचा। तक्रार ह्या रायडरवर होणार। हे अशा प्रकारचं ही फ्लिपकार्ट कंपनी फ्रॉड करतेय आणि ही कंपनी हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्याबरोबर फक्त यांचंच नुकसान नाहीये, नुकसान खूप मोठं आहे लोकांच्या। पहिली गोष्ट, काही वॉचमन लोक ह्या रायडर लोकांना घरी जाऊन देत नाहीयेत, अनेक चौकशा असतात। ह्या कंपनी लिगल आहे अनलिगल आहे हा नंतरचा पार्ट आहे, आपण दाखवू, परंतु यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे धंदा करतायत, तर ते करत असताना या रायडर लोकांचंही भलं बघणं गरजेचं आहे। मी तुम्हाला, यांनी मला फोन केला होता आणि फोन करून सांगितलं की आम्हाला भीती वाटते, आम्हाला कोणतरी मारेल। अरे तुम्ही जर खरे आहात ना तर तुम्ही सत्याने समोर यायला हवं होतं। तुम्ही कुठेही चुकत असाल तर तुम्हाला जाब विचारलं, तुम्हाला मारायला इकडे कोणी मोठं नाहीये किंवा कोणाला अधिकारी नाहीये, परंतु तुम्ही जे करताय हे चुकीचं करताय। आता इथून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर कोण आजूबाजूला ऐकत असतील त्यांचे, तर त्यांनाही सांगतो, त्यांच्या कंपनीचा एकही एसएम कोणी कंपनीचा रायडर असेल आणि टेम्पररी आयडी बनवलेत, एकानेही ऑर्डर मारायची नाही आणि मारून दिली जाणार नाही। जर तसा प्रकार काही झाला, ह्या मुलांचा जोपर्यंत यांना कामावर घेत नाहीत, योग्य तो पे आउट देत नाहीत, तोपर्यंत त्यांचाही माणूस एकही ऑर्डर मारणार नाहीये। आणि तसं काही झालं, या ठिकाणी अघटित प्रकार जर घडला तर त्याला जबाबदार वासू आणि रवी
हे दोघे जण असतील, एवढं लक्षात ठेवायचं. मी तुर्तास इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही आतमध्ये बसला तर येऊन आमच्याशी चर्चा करा. अन्यथा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाताय त्या त्या ठिकाणी जा. त्या त्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी दिनेश आयरे आणि सगळे माझ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे तयार आहेत. ही पोरं रस्त्यावर काम करतात. यांचं वय आज बघितलं, मला वाटते 50-55च्या आसपासची आहेत, 45-50. आज ह्या वयामध्ये स्वतःचं घर चालवण्यासाठी ही लोक भर पावसातून काम करतायत. ठिकठिकाणी पाणी भरतंय आणि या हरामखोर प्रशासनाला, हरामखोर हे फ्लिपकार्ट कंपनी आहे, त्यांना अजिबात त्यांची दया येत नाही. ह्याच्या अगोदर अनेक गोष्टी रवीच्या हातात होत्या. रवीच्या हातात आता काय नाहीये का? रवीला इशारा देतो, लक्षात ठेवायचं, या मुलांचं नुकसान तर तुझं नुकसान. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जसं तुम्हाला सांगितलं मगाशी की दुसऱ्यांचे आयडी मारतायत. हा ओंकार नाचरे एक मराठी मुलगा आहे आणि मी आता काही चेक केलं, याच्यामध्ये बराच फ्रॉड आहे आतमध्ये, की ह्या लोकांनी जे रायडर आहेत या लोकांनी थोडा स्ट्राईक केला. आणि आता हे खरं आहे की त्यांनी स्ट्राईक केला, हे योग्य आहे, कारण त्यांना गरज आहे. ह्या लोकांनी हा ओंकार नाचरे, आचल गुप्ता, मी तुम्हाला दाखवतो, आचल गुप्ता या लेडीच्या मुलीच्या नावाने हा ऑर्डर मारतोय. आता आचल गुप्ता कोण आहे? याने सांगितलं, याने पहिलं सांगितलं याची गर्लफ्रेंड आहे, आता सांगतो फ्रेंड. ठीक आहे, जी पण असेल, म्हणजे या स्टोअरमध्ये गर्लफ्रेंडच्या नावाने पण आयडी बनवून ऑर्डर मारले जातात. लक्षात ठेवा, जर कोणाला आयडी भेटत नसेल तर आपापल्या गर्लफ्रेंडच्या नावाने आयडी बनवा आणि इथे बनतात मला वाटते. आता उद्या जर हा ओंकार ऑर्डर घेऊन एखाद्याच्या घरी गेला आणि त्याने एखाद्या महिलेला ऑर्डर देताना छेडछाडी केली, त्या ओंकारला शोधणार कोण? त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नाही, त्याला पकडलं होतं, लायसन्स आहे. त्याला मध्ये पकडलं होतं. ठीक आहे, म्हणजे यांच्याकडे लायसन्सही आहे की नाही हा नंतर चौकशीचा भाग आहे. हा ओंकार नाचरे स्वतःच्या गर्लफ्रेंडच्या नावावर आयडी मारतोय. म्हणजे आता ह्याची कोण गर्लफ्रेंड असेल, आचल गुप्ता, हिच्याही घरच्यांना कळेल की आपली मुलगी फ्लिपकार्टमध्ये काम करते. सो ठीक आहे, अशा प्रकारे अनेक अशा आयडिया आहेत. इथला आहे झेप्टोचा रवी आणि जो वासू आहे, या दोघा जणांनी सगळ्यांवर अन्याय केलेला आहे. हे पोलीस प्रशासनाला सांगतात दिनेश आयरे आला, लोक दारू पितात आणि खोटी कामं बंद करा. जो खाणारा पिणारा आहे तो बाहेर जाऊन करतोय हे मला माहिती आहे. 4 दिवस रवी माझ्याशी बोलतोय, किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय. मी थोडा आउट ऑफ असल्यामुळे रात्री आलो आणि रात्री मला पोलीस प्रशासनाचा फोन आला, पण मला येता नाही आलं. आत्ताही पोलीस प्रशासनाने मला बोलवलंय, सो मी त्या ठिकाणी जाणार आहे. मी फक्त हे सगळे रायडरांची म्हणणं होतं की आपण स्टोअरला या, भेटूया, चर्चा करूया. आत्ता पाहिलं तर या ठिकाणी या फ्रॉड आयडी बनलेल्या आहेत. मी अजून एक दोघांना दाखवतो, कोणाची आयडिया असेल तर दाखवा. नितेशला बोलव. रोहितची आयडिया, रोहितची काय, रोहितची मॅनेजर आहे.